नमस्कार मित्रांनो. तर मित्रांनो, टोकन मशीनने खत टोकन करता येते. आपण असे भरपूर व्हिडिओ याच्यामध्ये केले होते. त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम जे आहे ती म्हणजे येऊ शकते, ते म्हणजे मशीन जाम होणे. तर तुम्हाला खत टोकन केल्यानंतर मशीन साफ करणं हे खूप गरजेचं आहे. साफ करण्यासाठी संपूर्ण मशीन तुम्हाला पहिल्यांदा खोलून घ्यायची आहे. बघू शकता हे सर्व पार्ट जे आहेत आपण खोलून घेतले आहेत. एक ना एक पार्ट आपण खोलून घेतले आहेत. आणि शक्यतो या मशीनला जे बेरिंग असतात याला धुवू नका, कारण की बेरिंगमध्ये जर पाणी गेलं तर ही बेरिंग जी आहे ही जाम होण्याची दाट शक्यता राहते. जे बेरिंग आहेत त्याला फक्त कापडाने, जे कोरडं कापड आहे फक्त त्याने कापडाने फक्त साफ करून घ्यायचं आहे. फक्त बेरिंगा, त्याच्यामध्ये बेरिंगामध्ये पाणी जर गेलं तर जाम होऊ शकते. त्याच्यामुळे बेरिंगा जे आहेत, बेरिंगाचे जे पार्ट आहेत हे तुम्हाला फक्त कोरड्या कपड्याने हे साफ करून घ्यायचे आहेत. आणि आपल्या जे घरी जे खोबऱ्याचं तेल वगैरे राहते हे असं, हे आपण या बेरिंगमध्ये थोडंसं टाकून घ्यायचं आहे. म्हणजे थोडंसं ही जी बेरिंग आहे एकदम थोडीशी फ्री जाईल, म्हणजे फिरताना हे असं व्यवस्थित पद्धतीने फिरेल. तर 2-3 बेरिंग असतात ह्याच्यामध्ये. ही एक बेरिंग आहे. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा ही बेरिंग आहे. हे बघू शकता, हे गोल गोल फिरत आहे. अशा बेरिंगामध्ये सुद्धा पाणी आपल्याला ऑइल टाकून घ्यायचं आहे. हे असे जे आहेत एकदम पद्धतशीर आरामशीर फिरते. असे जे बेरिंगाचे पार्ट्स आहेत हे आपल्याला फक्त कोरड्या कपड्यानं पुसून घ्यायचे आहेत व्यवस्थित. आणि बाकीचे जे दातं वगैरे आहेत, दाखवतो दातं जे आहेत हे आपल्याला पाण्याने धुवून घ्यायचे आहेत व्यवस्थित. त्यानंतर ज्याच्यामध्ये स्प्रिंग आहेत त्या स्प्रिंगवर थोडंसं आपल्याला ऑइल टाकून घ्यायचं आहे. म्हणजे अशा पद्धतीने आपण याचे जे मशीन आहे हे आपण टोकन मशीनने खतं वगैरे जे म्हणतो आपण नेहमीच, ते टोकन मशीनने करता येते आणि कोणताच प्रॉब्लेम याच्यामध्ये जात नाही. तुम्हाला फक्त एवढी काळजी जे याच्यामध्ये घ्यावं लागते. जर तुम्ही मशीननं खत टोकून केला आणि मशीन तशीच ठेवून दिली समजून घ्या, तर मात्र संपूर्ण मशीन जाम होते. आणि पुढच्या वेळी जर तुम्ही मशीननं खत करणार आहे किंवा मग सोयाबीन लागवड जे कोणतेही पीक लागवड करणार आहे ते जाम होण्याची दाट शक्यता राहते. त्याच्यामुळे मशीन तुम्हाला साफ करणं हे खूप म्हणजे आवश्यक आहे. मशीन साफ कंपल्सरी करावं लागते. तर मित्रांनो, टोकन मशीन फिट करताना सगळ्यात थोडंसं अवघड पार्ट आहे ते म्हणजे ही जी पट्टी आहे, ही ब्रशला लागून असणारी पट्टी जी आहे हे थोडंसं बसवण्यासाठी अवघड जाते. त्याच्यामुळे सगळ्यात सोपं सांगतो तुम्हाला मी कशी बसवायची. थोडंसं कॅमेरासमोर घे. ही जी पट्टी आहे ही आपल्याला या ठिकाणी खाचे वगैरे आपल्याला दिलेले आहे, त्याच्यामध्ये हे असं हे थोडंसं याच्यामध्ये टाकून घ्यायचं. बघू शकता या पद्धतीने टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ही जी बेरिंग आहे आपली ही जिथं ऑलरेडी इथं बसते. आणि हे जे पार्ट आहे हे पार्ट असं या ठिकाणी लावून घ्यायचं आहे. आणि आता उरते हे स्प्रिंग, बघू शकता हे स्प्रिंग या ठिकाणी उरते. आणि ही स्प्रिंग इथं लावायचं असते आपल्याला. तर या ठिकाणी आपण 1-2 स्क्रूसुद्धा लावू शकता. जसं की आपण हे स्क्रू 1-2 लावून घेऊ, म्हणजे मशीन थोडीशी हलणार नाही वगैरे. 2 स्क्रू लावून घेऊ पण याच्यामध्ये, ते पण नॉर्मल लावून घेऊ यातलं. त्यानंतर हे जे स्प्रिंग आहे हे स्प्रिंग यानंतर इथं बसवून घ्यायचे आपल्याला. ही बघू शकता हे जे स्प्रिंग आहे हे व्यवस्थित पद्धतीने बसलेले आहे. हे एवढंच असतं त्याच्यामध्ये मेन. आणि हे बघू शकता हे पूर्ण जे आहे हे बसलेलं आहे. आता बाकीचे स्क्रू आपण सर्व लावून घेणार आहोत. जे आपण तुम्हाला आवड जाणारं पार्ट आहे बसवण्यासाठी ते पार्ट तुम्हाला दाखवत आहोत. बाकीचे सर्व पार्ट जे आहे हे सोपे आहेत बसवण्यासाठी. हे पार्ट थोडंसं आवड जाते बसवण्यासाठी, तो पार्ट आपण याच्यामध्ये दाखवलेला आहे. बघू शकता हे पर्यंत हे बसवून घ्यायचं आहे. त्यानंतर स्प्रिंग नंतर लावायची आहे. अशा पद्धतीने आपण ही मशीन जी आहे ही इथपर्यंत सेटिंग करून घेऊ. तर अशा पद्धतीने हे बसवून घेतल्यानंतर आपल्याला बसवून घ्यायचे हे 2 प्लेटा. हे 2 जी प्लेट आहेत आपल्या हे बसवून घ्यायचे आहेत. तर हे आपण या ठिकाणी बसवून घेऊ. त्यानंतर या साईडची ही पट्टी आपली प्लेट या ठिकाणी बसवून घेऊ आपण. यानंतर आपल्याला जे आपले ॲरो होते बाणं, जिथून आपण दातं काढले त्या ठिकाणावरून आपल्याला एकत्र आणायचं आहे दोन्हीला. आणि त्या ठिकाणी आपल्याला दात बसून घ्यायची. ए साईडला ए साईड, एला ए बीला बी असे जे बाणं असतात आपले ते आपल्याला एकत्र आणायचे आहेत. बघू शकता हे अशा पद्धतीने याच्यावरसुद्धा असते एला ए बीला बी.
स्क्रूड्रायव्हर कुठे? पहिला दात या ठिकाणी दात बसून घेऊ. हे दात आपल्याला बसवायचं आहे असेंबलच्या जागी. पहिला दात या ठिकाणी बसून घ्यायचा आपल्याला असा दोन्ही स्क्रू. त्यानंतर आपले जे रेग्युलर्स आहेत दात, हे दात आपल्याला बसून घ्यायचे आहेत. हे जे आहेत हे आपण नंतर बसून घेऊ. पहिल्यांदा आपण दात वगैरे बसून घेऊ संपूर्ण. हे संपूर्ण साफ केले आहेत आपण खत करून गेल्यामुळे. हे बसवल्यानंतर शेवटला एक दात असते. या दाताला जे आहे हे स्क्रू लागत असते. हे बसू शकतो. दात बसला त्यानंतर हे असं एखादा स्क्रू लावून घ्यायचा. एका साईडचं जे आहे ते मोडलेलं असल्यामुळे एकच स्क्रू याला बसत आहे. तर हे अशा पद्धतीने आपण हे बसून घेतलेलं आहे. त्यानंतर हे बॉक्स बसून घ्यायचा आपला. असं बॉक्स आपण बसून घेतलेलं आहे. त्यानंतर हे जे आहे गेअर आपला हे बसून घ्यायचं याच्यामध्ये. याचे जे गाले आहेत हे प्रत्येक गाला जे आहे हे वेगवेगळ्या स्वरूपाचं असते. त्याच्यामुळे बराबर हे आडवं कसंच बसणार नाही. जशी याची सेटिंग आहे तशीच बसणार आहे. हे तुम्ही कसं जरी बसवलं तर त्याच लेवलला येते. हे बघू शकता. हे बसलं त्यानंतर हे मध्ये स्क्रू असते एक. हे स्क्रू आपण लावून घेऊ याच्यामध्ये. हे बघू शकता. अशी जी सेटिंग आहे मशीनची आपली संपूर्ण सेटिंग जी आहे संपूर्ण मशीन खोलून एकदम परफेक्ट बसवलेली आहे. त्यानंतर हे जे आपले आहेत विला वगैरे टाकून घ्यायचे. चंद्राची कोर वगैरे होती याला ती पण लावून घेऊ. बघू शकता. आता फक्त याला हँडल लावायचं बाकी आहे. हे हँडल बाकी संपूर्ण जी सेटिंग आहे हे आपण मशीन संपूर्ण खोलली आणि व्यवस्थित पद्धतीने फिटसुद्धा केलेली आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मशीनची जी आपण खत टोकन केल्यानंतर मशीनला साफ करणे जे आहे हे आपण अशा पद्धतीने करू शकतो. फक्त बेरिंगमध्ये पाणी जाणार नाही याची थोडीशी काळजी घ्या. बाकी मशीनला तुम्ही संपूर्ण धुवू शकता. संपूर्ण मशीन पाण्याने धुतली तरी चालते. फक्त बेरिंग त्याच्यामध्ये धुवू नका कारण की बेरिंगमध्ये पाणी घेतलं जंग चढू शकते. त्याच्यामुळे थोडीशी काळजी आहे तुम्हाला त्या ठिकाणी घ्यायची आहे. धन्यवाद.